नमस्कार मित्रांनो, आज आपण एका अशा धोक्याबद्दल बोलणार आहोत ज्याने थेट आपल्या देशाच्या उंबऱ्यावर धडक दिलेली आहे. इराण आणि अमेरिका यांच्यात पेटलेल्या युद्धाचा भडका आता भारताच्या थेट स्वयंपाकघरापर्यंत पोहोचण्याची चिन्ह आहे. हा आखाती देशामधला संघर्ष आता फक्त दोन देशापुरता मर्यादित राहिलेला नाही, तर या युद्धाने भारताच्या ऊर्जा सुरक्षेची सर्वात मोठी कमजोरी जगासमोर उघडी केलेली आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे भारताची ही कमकुवत नस आपले लाडके माजी राष्ट्रपती आणि मिसाईल मॅन डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी तब्बल 20 वर्षापूर्वीच ओळखली होती. पश्चिम आशियात सुरू असलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे आणि अमेरिकेच्या कारवाईंमुळे कच्च्या तेलाचा पुरवठा जवळपास ठप्प झालेला आहे. इराणने स्ट्रॅट ऑफ हॉर्मझ या अतिशय महत्वाच्या सागरी मार्गावर नाकेबंदी केलेली आहे आणि यामुळे भारताची डोकेदुखी प्रचंड वाढलेली आहे. याचा थेट परिणाम म्हणजे पेट्रोल डिझेलच्या किमती वाढण्याची टांगती तलवार आणि त्या पाठोपाठ येणारी महागाई. आज आपण संकटात आहोत, पण 20 वर्षापूर्वी तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर कलाम यांनी देशाला एक महत्वाचा इशारा दिला होता. त्यांनी भारताला ऊर्जा क्षेत्रात स्वतंत्र बनण्याचं स्वप्न पाहिलं होतं. 2020 पर्यंत ऊर्जा सुरक्षा आणि 2030 पर्यंत पूर्ण ऊर्जा स्वातंत्र्य मिळवण्याचं त्यांचं उद्दिष्ट होतं. त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की आपण जीवाश्म इंधन म्हणजेच तेल आणि गॅसवर कायमस्वरूपी अवलंबून राहू शकत नाही. डॉक्टर कलाम साहेबांनी केवळ एकाच स्रोतावर अवलंबून न राहता अनेक मार्गांचा वापर सुचवला होता. सौर आणि पवन ऊर्जेचा वाटा 5% 25% पर्यंत नेणं, भारताची वीज उत्पादन क्षमता 4 लाख मेगावॅट पर्यंत नेणं आणि अणु ऊर्जेच्या माध्यमातून 50,000 मेगावॅट वीज निर्मिती करणे हा त्यांच्या प्लॅनचा मुख्य भाग होता. भारताने निश्चितच मोठी मजल मारलेली आहे. आज आपली एकूण वीज क्षमता 520 गिगावॅट झालेली आहे. नोव्हेंबर 2025च्या आकडेवारीनुसार भारताची अपारंपरिक वीज क्षमता 262 गिगावॅटच्या पुढे गेलेली आहे. पण खरी मेक इथेच आहे. एवढी प्रगती करूनही आजही भारत आपल्या गरजेच्या तब्बल 88% कच्चे तेल बाहेरून आयात करतो आणि ज्या मार्गावरून हे तेल येतं तो रस्ता सध्या युद्धामुळे असुरक्षित झालेला आहे. डॉक्टर कलामांची 2020 ची डेडलाईन चुकलं असो, पण आता भारत सरकारने शांती कायदा 2025 आणून 2047 पर्यंत 100 गिगावॅट अणु ऊर्जा क्षमतेचे महत्वाकांक्षी लक्ष ठेवलेले आहे. आता आज डॉक्टर कलाम यांचे विचार ही केवळ प्रेरणा राहिलेली नाही, तर ती भारताची सर्वात मोठी गरज बनलेली आहे. जोपर्यंत भारत ऊर्जेच्या बाबतीत 100% स्वयंपूर्ण होत नाही, तोपर्यंत जगाच्या पाठीवर कुठेही झालेले युद्ध आपल्या प्रगतीचा वेग असाच रोखत राहील. हाच धडा या आखाती युद्धाने आपल्याला दिलेला आहे. तर मित्रांनो, याबद्दल आपल्या प्रतिक्रिया नक्कीच कळवा कमेंटद्वारे आणि व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर नक्की करा. आणि चॅनलला जर नवीन असाल तर आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.